नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं नवीन रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण मस्त ताज्या मटरपासून मस्त आमटी बनवत आहोत। ते पण अगदी सरळ आणि सोप्या पद्धतीची, मस्त खूपच छान लागते। तुम्ही भातासोबत ट्राय केली तर एकच नंबर लागते, नक्की एकदा ट्राय करा। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात प्रथम काय केलं, मस्त फ्रेश मटर घेतले। आता भरपूर प्रमाणामध्ये मार्केटमध्ये यायला लागलेत। म्हटलं चला तर आज काही तुमच्याबरोबर वेगळं शेअर करूया। तुम्हाला किती बनवायचे त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता। मी एका वाटीमध्ये सोलून घेतलेलं आहे, मस्त कवळे आहे आणि भाजी म्हणसान तर खूप टेस्टी लागते। आता एका याच्यामध्ये वाटीमध्ये घेतलेलं आहे, एका वाटी भरून तुम्हाला किती भाजी बनवायची त्याच्या क्वांटिटीमध्ये तुम्ही घेऊ शकता। आणि थोडा लसण घेतलाय आणि मिरच्या घेतल्यात। थोडी तिखट बनवायचं, कारण की तिखट बनवलं ना चव खूप भारी येते। आता हे कसं आहे ना, थोडं खायला खूप चवदार असतात, तर जरा तिखट बनवायचे। कवळे घेतलेले आहे मी। तर मग काय केलं, गॅसवरती तवा ठेवला। तवा गरम झाल्याच्या नंतर आपण मस्त मटर भाजून घ्यायचे। त्याच्यामध्ये तेल न टाकता, तेलाचा वापर अजिबात करायचा नाही। मस्त खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे व्यवस्थित। भाजून झाल्याच्या नंतर काय करायचे, मग साईडला काढून घ्यायचे। सर्वात प्रथम म्हणजे ना मीडियम गॅसवरती भाजायचे। जरा ते पाणी सुटतं त्याला, त्याच्याकरता लक्ष द्यायचं। मीडियम गॅसवरती हळूहळू सगळं व्यवस्थित चट्टेपर्यंत भाजून घ्यायचे। आता आपले जे मटर आहे ते आपण भाजून घेतलेले आहे, एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहे। आता मिरच्या पण मस्त व्यवस्थित भाजून घ्यायच्या आहे। थोडा लसण पण टाकला आहे आणि थोडं तेल टाकून व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचं आहे। मिरच्यांना चवदार भाजले ना तर भाजीला चव खूप भारी येते। नंतर मिरच्या भाजून झाल्याच्या नंतर मी लसण त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे। मस्त आपल्याला दोन्ही पण भाजून घ्यायचे आणि थोडं भाजत आल्याच्या नंतर थोडीच कोथिंबीर टाकली आणि लगेच गॅस बंद केला आणि वाटण काढून घेतलं। आता आपलं सगळं मसाला व्यवस्थित भाजून झालेला आहे, मटर पण भाजून झालेला आहे, मसाला पण भाजून झालेला आहे। आता काय करायचं, मस्त मटर थंड झाल्याच्या नंतर आपण मिक्सरला मस्त पाणी घालून बारीक करायचं आहे आणि मिरच्या वेगळ्या करायच्यात आणि मटर पण वेगळे करायचे। आता गॅसवरती कढई ठेवली, कढईमध्ये 2 चम्मच तेल टाकलं। तेल मस्त गरम झाल्याच्या नंतर आता मार्केटमध्ये मस्त पात पण येते, लसणची पात टाकायची। मस्त लसणची पात तळल्याच्या नंतर एक बारीक चिरलेला कांदा त्याच्यामध्ये टाकायचा। लसणाच्या पातीने चव खूप भारी येते, त्याच्यामुळे लसणाची पात टाकायचीच त्याच्यामध्ये। आता आपण वाटणामध्ये लसण पण घेतलेलं आहे। मस्त कांदा ब्राऊन कलरचा झाल्याच्या नंतर जे मिरचीचं वाटण आपण काढलं होतं ते त्याच्यामध्ये टाकायचं। मस्त ते पण तेल सुटेपर्यंत मस्त परतून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित। मस्त परतत आल्याच्या नंतर काय करायचं, त्याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं नाही, हिरवी मिरचीमध्येच खूप भारी लागते आणि चव माणसाला ते एकच नंबर लागते। मस्त तेल सुटले बघू शकता। थोडी चिमूटभर हळद टाकली आणि मस्त मसाले पण व्यवस्थित तळून घेतलेले आहे। मस्त मसाले तळून झालेले आहे बघू शकता। थोडी मी कोथिंबीर टाकली। आता मी भाजीमध्ये कोथिंबीर खूप प्रमाणामध्ये वापरते। कोथिंबीरीने खूप चव येते, म्हणून मी कोथिंबीर जास्त यूज करत असते। आणि मस्त कोथिंबीर टाकून मस्त कोथिंबीर पण तळून घेतली। सगळे मसाले व्यवस्थित आपण तळून घेतलेले आहे। मसाले व्यवस्थित तळून झाल्याच्या नंतर काय करायचे, जे आपण वाटण काढलं होतं मटरचं त्याच्यामध्ये थोडं पाणी टाकायचे आणि त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे। आता तुम्हाला आवडीप्रमाणे पाणी कमी जास्त करू शकता। जास्त पातळ पण करायची नाही, जास्त घट्ट पण नाही करायची। मी त्याच्यामध्ये 1 गिलास भरून पाणी टाकलं आणि थोडं मीठ टाकलं चवीप्रमाणे। मीठ टाकून झाल्याच्या नंतर परत एक मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि मस्त आपल्याला झाकण न ठेवता उकळी काढून घ्यायची व्यवस्थित। आता बघू शकता मस्त उकळी यायला लागली, कलर तर एकच नंबर आलेला भाजीला। खूपच चवदार भाजी झाली होती। तुम्ही एकदा ट्राय करून बघा आणि एकदा फिरून घेतलेलं आहे। मस्त उकळी काढून घ्यायची, थोडा फेस आल्यासारखा होतंय, पण मस्त उकळी आली ना नंतर त्याचा फेस जिरत जातोय बघू शकता। अगोदर कसा फेसाळल्यासारखी होती भाजी। थोडंच त्याच्यामध्ये वरतून थोडी कोथिंबीर टाकलेली आहे मी आणि परत मिक्स करून घेतलं व्यवस्थित बघू शकता। फेस थोडा कमी झालेला आहे, तर मीडियम गॅसवरती परत एक थोडी शिजून घ्यायचं आहे। मस्त ते उकळून झाल्याच्या नंतर भाजीला चव पण येते आणि ते फेस पण कमी होतोय आणि लगे बंद करायचं नाही। बघू शकता आपली भाजी रेडी झाली। नक्की एक लाईक